आजगरात माझघर, माझघरात हंडे सात, त्यावर परात, परातीत ठेवलेत गहू, लग्नच नाही झालं तर नाव कुणाचं घेऊ? खरं का काय? वन्स मोर झालंच पाहिजे ना ताईंना, वन्स मोर. चला, चुकून मागून यांचे मिस्टर इकडे आहेत का? नाहीच. चला. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. माजी नगरसेविका सौ गीता किरण भंडारी आणि शाखा संघटिका सौ गीता दमाने यांना खूप खूप धन्यवाद मला ब्लॉग व्हिडिओ बनवायला बोलवल्याबद्दल. जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. बिलाव स्कूल जवळ एक ग्राउंड आहे, तिकडं कार्यक्रम खूपच छान झालेला आहे. प्रवीण भाऊ जो आहे त्यांनी खूपच हसवलं आहे, खूप एंटरटेनमेंट केलं, खूप भारी अँकरिंग केले. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे, थोडंही बोर नाही होणार तुम्हाला व्हिडिओ बघताना. आणि व्हिडिओ बघितल्यावर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओचे 2-3 भाग होतील, कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, जेणेकरून मी नेक्स्ट पार्ट व्हिडिओचा अपलोड करेन किंवा असेच व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला पहिला नोटिफिकेशन येईल. ते 15 मिनिटातच आपण खेळ पैठणीच्याला सुरुवात करतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 32 आयोजित जागतिक महिला दिन आणि त्याच निमित्ताने खेळ पैठणीचा आणि असे विविध कार्यक्रम आज आपण महिलांसाठी घेणार आहोत. सर्व महिला मंडळींना आग्रहाची विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. अगदी काही वेळामध्येच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. लवकरात लवकर आपण यावं हीच आपल्याला विनंती आहे. छान, या पुढे. असं लाजलं तर कसं चालणार? या बघ. नाही हरकत, आपण आरामात करू. गीताताई, मी काय म्हणतो, कसे आहात तुम्ही? तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद देऊ. बापरे. तर मी काय म्हणतो, हे बघा आता ह्या ज्यात ना, अच्छा आल्या, ह्यांच्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे जसं आपण म्हणतो लाखो दिलों की धडकन आहे, अशा या आपल्या गीताताई आहेत. ह्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या प्लीज. नमस्कार, कसे आहात? मी हात मिळवतो. नाही काय म्हणतात, व्यवस्थित सगळं? या जरा एक छानसं गाणं वाजवा नाही एंट्रीसाठी यांच्या. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विधानसभा महिला संघटिका सौ गीताताई भंडारी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चला ताई, पटकन एक छोटासा मेसेज द्या ना आजच्या सगळ्या अच्छा महिला. आता बघा, तुम्हीच सांगा तुमच्या आवाजात त्यांना कसं कितपत लवकर येऊ शकतात. त्या एक गर्जना देऊन टाका. चला, मी मगाशी म्हणत होतो, सॉरी डीजे वाले काका, खरंच सॉरी. मी मगाशी म्हणत होतो की एक उखाणा घेण्याची आपली स्पर्धा आपण छोटीशी चालू करतोय, तर आपण सुरुवात करूया गीताताईंनीच. रंगणार म्हणजे आता तुम्ही नाव घेतल्यानंतर हा कार्यक्रम असा रंगणार आहे की तुम्ही विचारच नाही करू शकत. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, किरणरावांचं नाव घेते आपल्या सर्वांचा मान राखून. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ताईंसाठी. खरं तर दोन्ही गीताताई आपल्या समवेत आहेत. दुसऱ्या गीताताईंनाही मी विनंती करेल की आपणही उखाणा घ्यावा. ताई, हंड्यावर सात, त्याच्यावर चांदीची परात, उदयरावांचं नाव घेते
जागतिक महिला दिनाच्या आवारात. अरे वा, जोरदार टाळ्या ताईंसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. खरंच एकदा टाळ्या वाजवा ना, असं कंजूसी नका करू, तुमचाच प्रोग्राम आहे. वा वा वा, हा कसा. चला आपण इथून सुरुवात करूया. तुमचं नाव काय ताई? तुम्ही पुढे या ना, असं छान. आपण इतकी छान डेकोरेशन केलंय. या इथे इथे असे. हा, तुमचं नाव काय? पूजा भगवान थोरात. पूजा ताई, कसं वाटतंय आज? छान वाटतं. एवढा छान प्रोग्राम ताईंनी आपल्यासाठी केलाय. दरवेळेला ताई आपल्यासाठी झटत असतात, काही ना काही प्रोग्राम करत असतात. ताई वेळेत येतात, तरी बाकीच्या बायका वेळेत का नाही येत? पाण्याचं टाइम आहे आमच्याकडे 6चं म्हणून. डोंट वरी, हा पण प्रोग्राम म्हणजे हा पण प्रॉब्लेम आहे, तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल असं मी ताईंना विनंती करतो की ॲटलिस्ट पाण्याचा प्रॉब्लेम गेला की सगळ्या बायका इकडे 5 वाजल्यापासूनच हजर, म्हणजे प्रोग्राम पण वाढतील, प्राइजेस पण वाढतील आणि हजेरी पण वाढेल. ताई प्लीज पुढे. आता तुम्हाला विनंती करतो की तुमचं नाव घेण्याचं म्हणजे उखाणं घ्या. काय नवऱ्यासाठी एवढं साधन नाव? ठीक आहे, चालेल चालेल. 30 वर्ष झाली, केस एकही पिकला नाही. असं सगळ्यांसमोर बोलू नका, नाही तर लगाना काय. वय किती? 44. 44. वा. चला एक नाव घ्या पटकन. अंगणात होती तुळस, तुळशीला लावते दिवा, भगवानराव सारखे जोडीदार जन्मजन्मी हवा. वा, म्हणजे काहीच जोरदार एकदम. या ताई पुढे या. तुमचं नाव काय? दिव्याधुरी. चला नाव घ्या पाहू. नाकातल्या नथनीला सोन्याचा साज, दिनेश रावांचं नाव घेते, पैठणीचा खेळ आहे आज. वा वा वा, म्हणजे तुम्ही जिंकणारच वाटतं. या पाहू या. तुम्ही मागच्या वेळेला पण होता. तुमचा पाय कसा आहे बरं? या पुढे पुढे या पुढे. हा मग चला नाव घ्या पाहू. वय प्रेमळ, दीर आणि जाऊ आहेत हौशी, माधवरांचं नाव तिथे पैठणीच्या खेळाच्या दिवशी. वा वा वा, सासूबाई आहेत प्रेमळ. खरंच आहे का की फक्त नावापुरतं आहेत ना? मग ठीक आहे, या ताई पुढे. नाही, हल्ली सासवांबद्दलच्या संकल्पना खूप बदललेल्या दिसतात, पण ठीक आहे. तुमचं नाव? नाव घ्या पाहू. गोकुळासारखे सासर, गोकुळासारखे सासर, सगळेच कसे हौशी. शैलेशरावांचं नाव घेते जागतिक महिला दिनाच्या दिवशी. ए प्लीज जरा टाळ्या होऊन जाते मस्त छानपैकी. हा, बिचारे पुरुष किती असं एक म्हणजे कसं ना ते रेल्वेच्या डब्यात कसं ना 1/3 जागा दिलेली असते, तसे बिचारे आज पुरुष बसलेले आहेत. या पुरुषांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवा, कारण ते नुसते बसले नाही आहेत. सकाळपासून ते इतके छान कामं करत चालली आहेत. आणि मी या दादांना पण ओळखतो आणि सरांना पण ओळखतो, तर त्यांच्यासाठी एकदा खरंच टाळ्या वाजवून द्या एकदा जोरदार. थँक्यू. पुढच्या ताई या पाहू. वा वा, छान एकदम साडी बिडी एकदम हा ढेंचे आहे एकदम. चला तुमचं नाव? सुनीता प्रमोद देशपांडे. घेऊ नाव पण घेऊन टाका सर. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, प्रमोदरावांचं नाव घेते पती या नात्याने. हो क्या बात आहे. या पाहू. चला तुमचं नाव? माझं नाव ललित, अरे गायत्री ललित परमार. काय म्हणताय? गायत्री ललित परमार. नाव घ्या पाहू. हिमालयाच्या राशीत बर्फाची रास, ललितरावांचं नाव घेते पैठणीच्या दिवशी. अरे वा वा वा, सू. अरे टेन्शन नाही. जय जिनेंद्र, जय श्री कृष्ण. येणाऱ्या ज्या कोणी गोंडस बायका आहेत त्यांनी तिथून ते आपलं हळदी कुंकवाचं घेऊनच इथे बसावं अशी नम्र विनंती. आज काय आजच्या दिवशी नम्र विनंती केलेलीच बरी, नाहीतर मग ज्यांनी घेतलं नाही त्यांनी परत जा, परत घ्या. पुढच्या या पाहू. आपलं नाव? माझं नाव गीता नारकर. देवापुढे ठेवते नारळ, पेटवते समयची वाट, पैठणीसाठी नाव घेते वैभवरावांचं खास. जो टाळ्या नाही वाजवणार त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ. आता वाजवा टाळ्या. आता कसा होऊ द्या थोडा आवाज होऊ द्या. छान मस्त. ते 2 पार्सल कोणाचे लटकतायत? ठीक आहे चालेल, जाऊ द्या. या पुढच्या ताई या. आल्यात काय? सॉरी. तुमचं नाव? होऊन जा एक जोरदार नाव.
फुलाचा हार गणपतीच्या गळ्यात शोभतो. प्रकाशरावांचं नगर ते सुवासनीच्या मेळ्यात. अरे अरे वा, खूपच सुवासिक नाव होतं. परत या, परत ताई तुम्हाला वन्स मोर आलाय. या या, काही प्रॉब्लेम आता खणखणीत आवाज आहे का? जास्वंदीच्या फुलाचा हार गणपतीच्या गळ्यात. प्रकाशरावांचं नगर ते सुवासनीच्या मेळ्यात. वा 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 वा, मस्त. माईक जर तुम्ही असं जवळ घेऊन बोला तर छान तिथपर्यंत कोपऱ्यातल्या बायकांना पण ऐकायला येईल. घ्या पटकन नाव. जास्वंदीच्या फुलाचा हार गणपतीच्या गळ्यात. प्रकाशरावांचं नाव घेते सुवासनीच्या मेळ्यात. एकदम सुवासिक नाव होतं, छान. चला पुढच्या. कशात तुम्ही? मस्त. काही प्रॉब्लेम नाही, आवाज बसला. आपल्याकडे काहीच इंडियन आयडल नाही, आपल्याला खेळ पैठणीचा. नाव घ्या भाऊ. कुलस्वामिनी समोर काढली रांगोळी, त्यात बसवला मोर. दयानंद राणाचं नाव घेते पैठणीच्या खेळासमोर. काही प्रॉब्लेम नाही. हो अगदी कळल्या, पोचलाय, भावना पोचल्या. कैलासरावांचं नाव ना? दयानंद रावांचं नाव एकदम जोरदार पोचलेलं आहे. येस, तुमचं नाव? गीतांजली गणेश डांगण. घेऊन टाका एक खणखणीत नाव. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात म्हणून गणेश भरतानांचे नाव घेते गांगणांची सून. अरे अरे अरे, इंग्लिश. हा बोल इंग्लिश. तुम्ही टीचर वगैरे आहात का? इंग्लिश टीचर नाही? ठीक आहे, तुम्हाला एक नंतर एक कोडं देतो, ते बघूया, सोडतो. चला तुमचं नाव? वनिता शिंदे. संसारूपी करंडा, मनोरूपी झाकण, चक्रधरावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण. नक्की नक्की, खूप सारे आशीर्वाद सगळ्या स्त्रियांकडून तुम्हाला, खूप सारे आशीर्वाद. काकू कशात? व्यवस्थित. चला एकदम जोरदार नाव घेऊन टाका. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ, शिर्डीमध्ये साई, पैठणीच्या खेळामध्ये नाव घेते अमित शैलेची आई. अरे वा 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 वा, बघा जोरदार टाळे आलेले आहे. ठीक आहे, पुढे या ताई. लाजू नका. आताच झालंय का लग्न? लग्न आताच झालं तर बेस्ट आहे, नाव लक्षात राहील. काय घ्यायचं? उखाणं पटकन तोंडावरच असेल. मराठी नहीं आते? कौन सा हिंदी आता है? हिंदी है तो हिंदी में नाम ले, कोई प्रॉब्लम नहीं. पति का और किसका? ठीक आहे. और अजून कोणी आहे ज्यांना नाव घ्यायचंय, ज्यांनी छान साड्या नेसल्यात? येस, आकांक्षा रावत ताई. ओ तुम्ही आहात कुठे? अजिबात नाही, तुम्ही आत्ता आलात. हळदी कुंकू कुठे घेतलं? दाखवा. नाही घेतला म्हणजे तुम्ही आत्ताच आलात. पटकन नाव घ्या ना. का असं? गीताताई हे बघा, असं नाही नाही बोलताय. बघा असं नाही. मी जाणार, मी जातो, नाही तर मी जातो. हा हे बघा, आता कसं. चला आज केवढं बरं वाटतं की इतक्या सगळ्या बायकांनी माझं ऐकलं. नाहीतर युजली माझं ऐकणार कोण? काय? येस. नाही नाही नाही, आज मी बोलू शकत नाही लेडीज फर्स्ट, कारण सगळ्या लेडीजच आहेत. बोला. हे नाव आहे जरा ट्रेंडिंग नाव आहे, जरा मस्त पैकी होऊन टाकले. एकदम बर्गर मध्ये टाकते एक्स्ट्रा चीज. नाव घ्या बोलू का? एक्स्ट्रा चीज. किती म्हणजे धर्मसंकट टळल्यासारखं झालं. ऐकायला नाही आलं म्हणजे वंशमोर झालाच पाहिजे. हो की नाही? वंशमोर झाला पाहिजे की नाही? हो. महादेवाच्या पिंडीवर बेल वागते वाकून. अजितरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. आज काय पिंडावर खूप बेलं पडणार आहेत. महाशिवरात्री आताच झाली म्हणून म्हटलं, पण खूप सारे बेल असे वाहून एवढी मोठी पिंड होईल असं वाटतंय मला आज. बाकी कोण आहे ज्यांना नावं घ्यायची? पटकन या भाऊ, या या ताई या.
आणि एक छोटीशी अनाउन्समेंट देतो आम्ही या गेम्स पासूनच. मोठी सूचना आलेली की लाईनीत चालू होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी आपापली नावं तयार ठेवा आदेशावरून. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं की हे जे गेम चालू झालेत, जेवढे लोक पार्टिसिपेट करणार त्यांनाच मिळणार पैठणी. कळतंय ना? त्यामुळे चान्स मिस करू नका, पैठणीचा चान्स. येस ताई घ्या भाऊ नाव. साडी घालते फॅशनची, पदर घालते साधा. साडी घालते फॅशनची, पदर लावते साधा. मुकेश रावांचं नाव घेते, ते माझी कृष्ण, मी त्यांची राधा. बापरे, असं वृंदावन झाल्यासारखं वाटलं मला एकदम. जय श्री कृष्ण. खूप छान नाव घेतलं ताई. चला घ्या पाहू. आम्हाला उकडे नाही घ्यावं लागणार. घेतच नाही नाव. महाराष्ट्र नाही आहे मग व्हा ना थोड्या वेळासाठी. पैठणी कैसा जीतेगा? पैठणी जीतने के लिए नाव लेना पड़ता है कि नहीं ताई? ताई भी जी. ठीक आहे आपण अरे उंच माझा झोका. चला ताई. आजगरात माजगर, माजगरात हंडे सात, त्यावर परात, परातीत ठेवलेत गहू, लग्नच नाही झाले तर नाव कुणाचं घेऊ? खरं का काय? वन्स मोर झालंच पाहिजे ना ताईंना. वन्स मोर. चला चुकून मागून यांचे मिस्टर इकडे आहेत का? नाहीच. चला येऊन टाका. आजगरात माजगर, माजगरात हंडे सात, त्यावर परात, परातीत ठेवलेत गहू, लग्नच नाही झाले अजून तर नाव कोणाचं घेऊ? म्हणजे लग्न नाही झाले म्हणून केवढे खुश आहात रे तुम्ही. म्हणजे लग्न झाल्यानंतर खुश नाही आहेत का? ना खाय वो भी पचताय. पुरुष मंडळी पाहताय ना अत्याचारी. ठीक आहे तुम्ही घ्या. ठीक आहे चालेल तुम्ही घेता. काकू तुम्ही तर घ्या ना. छान नाव. एवढी छान केरळची साडी नेसली तुम्ही. ताई तुम्ही घ्या ना पटकन. हा चला बोलताय पटकन, आपल्याकडे वेळ नाही. शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कोणाची भीती. रुपेश रावांचं नाव घेते मी आज पैठणी खेळाच्या दिवशी. वा टाळ्या होऊन जाऊ द्या. छान. अरे येस. हा नाही सॉरी. दारी होती तुळस, तिला घातले होते पाणी. आधी होती आई बाबांची दाई, आता झाले हितेंची राणी. गुजराती छू. जय बघितलंय बघा, गुजराती आहे तरी पण मराठी उखाणं घेतलं. यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच मॅम. ए छोटा पार्सल आहे तुमचंच आहे का? अच्छा नाव घे. तुम्ही लाजून लाजून शेवटी पकडण्यात आलातच ना. घ्या भाऊ चला. झेंडा फडकावला एकदम. चला पुढे कोण? तुम्ही घेताय? काकू तेवढ्या गोड छान बनवून आल्या, एक नाव घेता का? मराठी नाही आता है? अरे बापरे इधर से सुरुवात आहे. तुम्ही घेता का? नाही बोललाच नाही का? नाव घ्या नाव काय बोलायचं, शेवटी त्यांना आवाज बोलायचं. चला इकडे ना प्लीज इकडे. गीताताई हे नाव आहे का? अजून अजून तुमच्या आनंदाला उकळी फुटेल. नाव घ्या नाव काय घ्यायचं, शेवटी त्यांना आवाज बोलायचं. का नाही असलं माहितीये? का नाही असलं माहितीये? कारण कोणी अहो बोलतं का आजच्या जमान्यात? ए चल इकडे, ए चल तिकडे, असंच चालू राहणार. असं नाही बोलायचं. अहोच बोलता ना. काही नाही, मी ऐकलंय, माझा अनुभव सांगतो.
पण नाही, पण छान आहे. अहो म्हणायचं की नाही म्हणजे छान वाटतं पुरुषांना पण, काय बरोबर की नाही? अहो म्हटलं तर रिस्पेक्ट वाटतो. फक्त आपण पण तसा रिस्पेक्ट द्यायलाच हवा. तुम्ही पण घेताय ना? वा वा. हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी विनायकरावांमुळे आली संसाराला गोड. जामच गोड आहेत वाटतं तुमचे अहो. संसाराला गोडी बिडी आली. काही जणांच्या संसाराला ताडखा बेडका आलाय असं पण असेल बहुतेक. तुम्ही घेताय ना? झुंझुन जाते खिडकी वाटे पाहते, खिडकीला दिवे बारा, अडकीत त्याला झुंबरे बारा, सुपारी खाते करा करा, घाम येतो झरा झरा, काढते पदर घालते वारा, तिकडून आला व्यापारी, व्यापारीने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी भरते रंगाचे, वाडे बांधते पिंगाचे, वाड्यात वाडे, सात वाड्यांचे 7 दारे, 7 दारांचे 7 कुलपे, 7 कुलपांच्या चाव्या 7, उघडून बघते आत घरात मातघरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशीवर ठेवली बशी, त्यात होते खडी साखरेचे खडे, लेते मी सौभाग्याचे चुडे लेताना केली मी खटपट, बसायला घेतली फटफट, आधी पाहिला शिराळ्यात पिकतो चुना, मग पाहिलं स्टेशन पुण्याची काय सर, मग पाहिली मी मुंबई शहर तर स्वप्न नगरी, तेथे घेते मी सोन्याच्या घागरीत भरते मी पाणी, तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर नाव घेते मी अंबादासरावांची राणी. जरा पाणी आणा पाणी. ते नाव घ्यायला सांगितलं, अख्खा बंगला बांधलाय मी. म्हणजे मला तर वाटत जवळजवळ असं ते लग्नच मला दिसत होतं की आता तुम्ही इथून चाललायत, तयार झालायत, मेकअप, मग ते काय ते ह्याला काय म्हणतात, हा जे काय सगळं एकदम भारी नाव घेतलं. तुमचं नाव काय? रोहिणी अंबादास कराळे. रोहिणी मॅम साठी एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवा की कसलं भारी नाव घेतलंय त्यांनी. चला पुढे कोण घेत आहे नाव तिथले? नाही मी नाही घ्यावं लागणार. घ्या की पटकन नाव घ्या की. तुम्ही घेताय? परत घेताय? नाही तुम्ही घेतलंच नाही. गौतम बुद्धाच्या मूर्तीला हार घालते वाकून, परवीरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. वा किती छान. इथे अजून कोणी नाव घेत आहे का? एक कोणी नाव अजून कोणी राहिले का? अजून एक नाव घ्यायचंय, घ्या. तशी माती विनायकराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. दोनदा नाव घेतलं मी. केवढं छान आहे. आयुष्याला खूप आशीर्वाद लाभो तुमच्या. अजून कोणी नाव घेत आहे का तिकडे? अजून कोणी राहिले नाव घेण्याचं? तुम्ही कुठे पळताय? इकडे इकडे ना. खरं फोन आला की नाही सांगा मला. बंद आहे, अख्खं काळं आहे. हा मग ठीक आहे. चल एक गमतीदार. अच्छा कुठे गेल्या त्या? या तुम्ही एक अभंग गाताय ना, या. अच्छा तिकडे थांबा मी तिकडे. आता तुम्ही नाव घेताय? तुम्ही घेतलं नाव? कधी घेतलं? लबाड बाईकी. चला गाव बघू. एक घ्या नाव घ्या छान. नक्कीच खूप सारे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. तुम्ही बसा. एक छान अभंग गातायत, तर या अभंगाची सुरुवात खेळ पैठणीला जोरदार. नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर आजच्या दिवसातला पहिला गेम आणि त्याचे विजेते आहेत. मी विजेत्यांना विनंती करतो की त्यांनी तर या उखाणे स्पर्धामध्ये पहिला नंबर आलेला आहे रोहिणीताई कराळे. ताईंचा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. ताईंना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही गीताताईंच्या शुभ हस्ते आपला सत्कार या ठिकाणी होणार आहे. बक्षीस आपल्याला मिळणार आहे. आपण या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. पहिलं बक्षीस एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या प्लीज.
आपने इतना मतलब खरं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ह्या गुजराती आहेत आणि तरी पण यांनी मेहनत घेऊन इतकं छान नाव घेतलं आहे. यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या. आणि काहीतरी मस्तवालं गाणं लावा यांच्यासाठी. यांची वाजवायचे आहेत. पहिला खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणले ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि त्यांच्या यशात स्त्रीचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच उपस्थित सर्व स्त्री शक्तीला सर्वप्रथम माझा सलाम. खरं तर 8 मार्च हा महिला दिन, आज आपण 10 मार्चला हा महिला दिन या ठिकाणी आयोजित केला. सर्वप्रथम आयोजकांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते, आभार मानते. खरं तर महिलांसाठी आपण खूप कमी कार्यक्रम आयोजित करत असतो आणि वर्षातून फक्त 8 मार्च हा एक दिवस महिला दिन, जागतिक महिला दिन आयोजित करण्यात येतो आणि या दिवशी सर्व महिलांचा सन्मान केला जातो, सत्कार केला जातो. पण या उपस्थित मंडळींना मला एकदा विचारायचं आहे की वर्षातून फक्त एक जागतिक महिला दिन हा एक दिवस आपल्या महिलांसाठी उपयोगी आहे का? म्हणजे फक्त वर्षातून एकच दिवस आपण जगायचं का? तर नाही. खरं तर प्रत्येक वर्षाचा प्रत्येक दिवस हा महिलेचा असायला हवा. म्हणूनच आपण असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आणि करायलाच हवेत. आयोजकांचे आभार. यानंतर आपण पुढील गेमला सुरुवात करणार आहोत. जसं ताई म्हणालात की प्रत्येक म्हणजे आजचा एकच दिवस असा स्त्रीचा नसतो, प्रत्येक दिवस स्त्रीचा असतो. कारण प्रत्येक दिवस जेव्हा पण सकाळ होते, सकाळपासून रात्रपर्यंत ती झटत असते, ती काम करत असते, ती थांबतच नाही. म्हणा एक चावी असते त्यांच्याकडे, एक गुरुकिल्ली म्हणू शकतो आपण. ती चालू झाली की रात्री संपते असंही नाही म्हणता येणार, ते रात्री पण ती चालूच राहते की म्हणजे सकाळी पुढच्या सकाळचं काय करायचं. त्यामुळे प्रत्येक दिवस हा स्त्रीचाच आहे आणि ह्या सर्व स्त्रियांना आमच्याकडून जोरदार मानाचा मुजरा. ताई तुम्हाला पण घ्या एक छानसा मानाचा मुजरा. कारण एवढी सगळी कामं करून पण एखादा वेळ आपण असा काढावा की जिकडे आपण सर्व उपस्थित राहू. ए समोसा कुठे खातो रे? बस लोक समोसा नाही खाल्ला? मग समोसाठी आलायस ना, खरं सांग. मम्मी काढायला, मम्मी समोसाच देणार. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता दामिनीताई आणि रोहिणीताई ह्या सिलेक्ट झाल्यात पैठणीच्या खेळासाठी. तर तुम्ही जाऊ नका, पटकन ते असं बांधून ठेवू नका. तुम्हाला अजून पुढपर्यंत जायचं आहे, पैठणी जिंकायची. तर प्रत्येक गेममध्ये जो जो जिंकणार तो जाणार पैठणीच्या खेळामध्ये. तर व्यवस्थित खेळा, मनपूर्वक खेळा आणि छानपैकी खेळा. तर ह्याच्या पुढचा गेम असा असणार आहे की सगळ्यांनी आपापले समोसे बाजूला ठेवा आणि जागेवरच उभे राहा. उभे राहा. सब लोग अपनी जगह पे खड़े हो जाए. सॉरी, मला मग दोन्ही भाषेत बोलावं लागेल. हा बाळ, तू समोसा खात राहा, तुला काही संबंध नाही आपला. छान उभे राहा, पाहू सर्व छान. तर आपण ताई प्लीज. छान छान छान. तर आपण आता काय करणार आहोत? कोणाला आयडिया आपण काय करणार आहोत? तळ्यात मळ्यात नाही. आपण आता करणार आहोत डान्स थेरपी. डान्स थेरपी म्हणजे काय? आधी ते समोसे खाऊन घ्या ना, तर डान्स करायचा. तर समोसे असे उडायचे हवे, चटणी हा समोसा इकडे, इथपर्यंत फक्त येऊ देऊ नका. तर त्यांना नाही उठावं लागणार कंपल्सरी. येस. आता काय करणार आहे? गाणं वाजवणार छान, मी स्टेप्स करणार, तुम्हाला काय करायचंय? फॉलो करायचं जागेवरच, जास्त हातवारे न करता. बाजूच्यांना अगदीच तुमची मैत्रीण असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण मैत्रीण असेल तर मुद्दाम कोणी वगैरे मारू नका तिला. ठीक आहे, करूया आपण सुरुवात. चला दादा प्लीज गाणं.